नमस्कार मित्रांनो, एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. नुकतीच माझ्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि मग माझ्या मुलाने माझा अमृत महोत्सव सोहळा साजरा करायचा आहे असा घाट घातला. खरं तर याकरता 5 दिवस राहिले होते, पण 5 दिवसात त्यांनी सगळं नियोजन केलं. त्या निमित्तानं मी सुद्धा एक विचार केला की वयाच्या 15व्या वर्षापासून मी कविता लिहित आलो आहे. कॉलेजला गेल्यापासूनची 60 वर्षापूर्वीपासून कविता लिहिल्या आहेत, पण काही कविता संग्रह काढू शकलो नाही. कविता संग्रह काढावा आणि त्याचा प्रकाशन सोहळा या निमित्ताने करावा असे मला वाटले. म्हणून तो कविता संग्रह काढण्यासाठी मला 60 वर्ष वाट पाहावी लागली. कारण कविता संग्रह काढण्यासाठी प्रकाशक उत्सुक नसतात आणि त्यानंतर वाचण्यासाठी वाचकसुद्धा उत्सुक नसतात. वाचन संस्कृती काय म्हणतात ना, ती आता थोडी बुडत चालली आहे. बुडत चालली असं म्हणता येणार नाही आहे, कारण जिथं असतो तिथं पुन्हा उदय असतोच, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता लोक नको ते वाचायला तयारच नसतात. त्यांना फक्त फायद्याचं वाचावं एवढंच करतो. लोक आपला बहुमोल वेळ फुकट निरर्थक बाष्पळ गप्पा मारण्यात, पारावर एकमेकाची उणीधुणी काढण्यात घालवतील. पण एक वाचनामुळे मनाची प्रगल्भता वाढवावी यासाठी ते काहीही करू शकत नाही. एक तर फुकटचा पेपर वाचतील, किंवा जर आपला मोबाईल असेल त्या मोबाईलवर आलेले विचार ते वाचू शकतील. पण चांगलं काही वाचावं, पुस्तक घेऊन वाचावं असं त्यांना वाटत नाही आहे. माझी 15-16 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ती काही मित्र येतात, ती वाचायला घेऊन जातात, आल्यावर परत करतो म्हटली असली तर ते परत करत नाही. तशीच कुठंतरी धूळखात ठेवून त्याबद्दल लेखकाला काहीही चांगलं वाईट न कळवता गप्प बसणारे आहेत. मी ज्या कविता माझ्या कविता संग्रहात घेतल्या आहेत ना मित्रांनो, त्या फार सुंदर कविता आहेत. मी काय सगळ्याच प्रेम कविता घेतल्यात असं नाही आहे. कालिदासांनी 13व्या शतकात म्हटल्या पद्धतीनं साहित्य म्हणजे तरी काय? साहित्य म्हणजे नवरसाने भरलेलं साहित्य, रसात्मक काव्यम साहित्य. हे नवरस कोणते? तर अगदी शांत रसापासून करून प्रक्षोभ, पिबीच, वीररस, शृंगार रस असे सगळे रस आहेत. आणि त्या रसातल्या सगळ्या कवितेंचं दर्शन माझ्या कविता संग्रहात दिसतं. असेच एक माझे मित्र, ज्यांचे वय 82 वर्ष आहे, माझ्यापेक्षा 6 वर्षांनी ते मोठे आहेत, ते माझ्याकडे आले. त्यांच्याविषयी मी एक व्हिडिओ केला. त्यांनाही 2-4 पुस्तकं मी वाचण्यासाठी दिली. आणि त्यावेळेचा जो एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ या निमित्ताने मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणूनच हा अट्टास घातला आहे. तो तुम्ही पाहावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, हे माझे जुने मित्र, म्हणजे मित्र म्हणायचं काय, वडील बंधू म्हणायचे हे, कारण यांचं वय चालू होता 81 वर्ष आहे आणि मी 75 वर्षाचा आहे. आमच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. परंतु त्यांनी मी जे हे लेखक झालो, पुस्तकं लिहिली, हे करण्याकरता त्यांनी मला खूप मोठं प्रोत्साहन दिलं. माझे कार्यक्रम इतर शाळेतून घेतले आणि मला त्यांनी वक्तासुद्धा बनवलं. लेखक वक्ता हे बनवण्यात फार मोठं सहकार्य आहे. त्यांचं नाव आहे सुभाष पवार आणि आमच्या जावली तालुक्यातील दरेगावचे आहे. त्यांचे चुलते म्हणजे साहेबराव पवार, की जे आता 100 वर्षाचे झालेले आहेत, 102 वर्षाचे झालेले आहेत, ते त्यांचे चुलते आहेत. यांच्या 75ला मी ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांनी माझ्या भाषणाचं कौतुक केलं होतं. आणि आज ते इतकं वय असून सुद्धा फार आठवण झाल्यामुळे भेटायला आले. म्हणजे फोनवर न बोलण्यापेक्षा मी तुमच्याकडे येतो आणि आपण मस्तपैकी थोडंसं बसूया, बोलूया. तर ते अशा पद्धतीने आलेले आहेत. त्यांना म्हटलं थोडं थांबा, जेवण करून जा. तर म्हटले नको, तुमची भेट झाली, हेच ह्यानंच माझं पोट भरलेलं आहे. तर ही जे मला काव्यसंग्रह, हे 2 पुस्तकं आहेत, त्यांना मी देत आहे. आणि हा काव्यसंग्रह म्हणजे नुकताच मी आत्ता काढलेला आहे. 1-2 महिन्यापूर्वी त्याचं थोडंसं हे झालेलं आहे. तर हा असा काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहाला आणि
पुस्तकांच्या बाबतीत त्यांनी मला खूप सहकार्य केले, प्रकाशक दाखवले आणि त्या प्रकाशकांची ओळखी करून दिल्या. त्यांनी माझी पुस्तकं काढली. तर या पुस्तकाला सुद्धा एक सुंदर असं प्रस्तावना माझ्या मित्रांनी लिहिलेली आहे आणि ती प्रस्तावना इतकी सुंदर आहे की मी थोडीशी त्यांना वाचून दाखवतो म्हणजे ते पुस्तक वाचतील. ती मी कविता साहित्यकुमार शिंदे या नावाने लिहितो आणि माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ केंगा की जे माननीय सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला होते. तर सावित्रीकुमार शिंदे यांच्या ढवळलेले चांदणे या काव्यसंग्रहातील कवितेत निसर्गातील विविध रूपांचे, विषय समाज व्यवस्थेचे, लोकआत्म्यातील प्रेमाचे, स्त्रियाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचे, व्यक्तिविशेषांचे, देव आणि देववादी अंधश्रद्धांचे, बालमनाचे अटळ अशा मरणाचेही दर्शन घडते. या काव्यविलास आणि काव्यविलापही हृदयाला विघणारा आहे. त्यांच्या कवितांना वरील पावसानंतर येणाऱ्या मातीचा सुगंध आहे, गेयताही आहे. या मातीतील मराठी माणसं, त्यांची मराठी भाषा बोली, त्यांचे मन, त्या मनातला नवरसांचा, विविध भावभावनांचा, रंगांची उधळण त्यांच्या कवितेत व्यक्त होते. निसर्ग, प्राणी आणि पक्षी यांच्या पार्श्वभूमीवरील मानवी जीवन केंद्रस्थानी ठेवून त्यांची कविता फुलते, लक्षवेधी ठरते. यांच्या प्रत्यय त्यांच्या कविता वाचताना येतो. बर्डेगावचे कविवारी भाषी बर्डेकरांच्या नंतर लेखनाचा वारसा त्यांच्या गावातील सावित्रीकुमार शिंदे हे स्वतःचे वेगळेपण घेऊन समर्थपणे चालवत आहे. म्हणूनच कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, विठ्ठल वाघ या कवींच्या मध्ये सावित्रीकुमार शिंदे यांचे नाव घेतल्यास वावगे ठरू नये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे पुस्तक मी त्यांना वाचण्यासाठी देत आहे. कविता खूप सुंदर आहे. आपण सुद्धा हे पुस्तक घेऊन वाचलं तर फार मला आनंद होईल. धन्यवाद.